नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी या ठिकाणी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामधलं एक्झिक्युटिव्ह अर्थात कार्यकारी जे पद आहे ते कायमस्वरूपी नोकरीसाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता, ज्यासाठी तुम्हाला 40,000 ते 1,40,000 पे स्केल पाहायला मिळत आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया AAI यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। एक पब्लिक सेक्टर कंपनी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर त्यांच्या मार्फत ही ऑल ओव्हर इंडियासाठी वेगवेगळ्या डिसिप्लिनमध्ये मॅनेजरची अर्थात व्यवस्थापकची आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हची अर्थात कनिष्ठ कार्यकारीची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे। तर बघा, सर्वात अगोदर तुम्ही पे स्केल बघून घ्या। दोन वेगळ्या कॅटेगरी मधली पदे आहेत। मॅनेजरचं पद आहे ग्रुप ए मधलं, E3 लेवलचा पे स्केल 60,000 ते 1,80,000 हा तुमचा राहणार आहे। तर ज्युनियर एक्झिक्युटिव्हचं पद आहे ग्रुप बी मधलं, E1 लेवलचा पे स्केल, ज्यासाठी 40,000 ते 1,40,000 हा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला डिअरनेस अलाउन्स पर बेसिक पेच्या व्यतिरिक्त या ठिकाणी CPF, ग्रॅज्युएटी, सोशल सिक्युरिटी स्कीम, मेडिकल बेनिफिट सुद्धा मिळत आहेत। त्यामुळे तुमची पर मंथ त्या ठिकाणी पर इयर अप्रॉक्सिमेट ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी सॅलरी ही 14 लाखांची राहणार आहे। तर मॅनेजर पदासाठी 21 लाख रुपये राहणार आहे। सो बेस्ट इन क्लास तुम्हाला सॅलरी मिळत आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज तुमची नाही आहे। पर मंथ तुमचा सॅलरी ही कोणत्याही पदासाठी जर बघितला तरी 1,10,000च्या वर तुम्हाला पाहायला मिळत आहे। पुढे बघा, कोणकोणती पदे आहेत ती या ठिकाणी भरली जात आहेत। आता बघा, नंबर ऑफ वॅकन्सीज आणि रिझर्वेशन त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहे। मॅनेजरमध्ये इंजिनिअरिंग सिव्हिलच्या 145 जागा आहेत। मी टोटल जागा सांगत जाईन, तुम्ही कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते पाहू शकता। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 16 जागा आहेत। फायनान्सच्या 34 जागांसाठी भरती होत आहे। IT च्या 5 जागा आहेत। मॅनेजर आर्किटेक्चर 4, लॉच्या 2, फायर सर्व्हिसेसच्या 14, ऑपरेशनच्या 28, कमर्शियलच्या 9 आणि कॉर्पोरेट प्लॅनिंगच्या आणि मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या एका जागेसाठी भरती होत आहे। या व्यतिरिक्त मॅनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या 2 जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। जी महत्त्वाची पदे आहेत ती आहेत ज्युनियर एक्झिक्युटिव्हची मित्रांनो, ज्यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायनान्स 36 जागा आहेत, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह लॉ 6 जागा आहेत, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स 79 जागा आहेत आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सर्वे अँड कार्टोग्राफी याच्या 8 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। ही पदे फार महत्त्वाची आहेत ज्युनियर कॅटेगरीमधली, ज्यांच्यासाठी तुम्हाला कोणताही एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे। त्यानंतर पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर बघा, जर बघितला तर इंजिनिअरिंग कॅटेगरीमधली जी पदे आहेत त्यांना स्पेसिफिक फील्डमध्ये तुमची इंजिनिअरिंग डिग्री असणे आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितला आहे। फायनान्ससाठी मास्टर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा त्या रिलेटेड कॅटेगरीमधलं तुमचं त्या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहिजे। अगेन यासाठी सुद्धा 3 वर्षाचा त्यांनी एक्सपिरियन्स मागितला आहे। IT, आर्किटेक्चर, लॉ अगेन रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तुमची डिग्री पाहिजे। या व्यतिरिक्त तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या पदांसाठी मॅनेजरच्या त्यांनी मागितला आहे। फायर सर्व्हिस असेल, ऑपरेशन असेल, कमर्शियल असेल, यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे। तुम्ही जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स तुमचा जो आहे तो त्या ठिकाणी मागितला आहे। सो ही एक्सपिरियन्सची पदे आहेत मित्रांनो मॅनेजरची, जी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र जे महत्त्वाचं पद असणार आहे ते असणार आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीमधलं, ज्यामध्ये फायनान्ससाठी मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स और पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तर अप्लाय करू शकता। यासाठी कोणता एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे। लॉसाठी प्रोफेशनल डिग्री इन लॉ 3 किंवा 5 वर्षाची, यासाठी सुद्धा एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन याच्याही भरपूर जागा आहेत, ज्यासाठी ग्रॅज्युएशन सायन्समधलं फुल टाइम रेग्युलर अँड फुल टाइम, त्यानंतर 2 वर्षाचा MBA पाहिजे किंवा फुल टाइम बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही ऑपरेशनसाठी अप्लाय करू शकता। यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सर्वे अँड कार्टोग्राफीसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमधली डिग्री असेल तर अप्लाय करू शकता। अगेन यासाठी सुद्धा कोणतीही त्या ठिकाणी मित्रांनो स्पेसिफिक एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। सो ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या पदांसाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। जर एक्सपिरियन्स असेल तर मॅनेजरच्या पदांसाठी अप्लाय करू शकता। आता एज लिमिट बघून घ्या। मॅनेजरसाठी 32 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील। ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी या ठिकाणी मित्रांनो 27 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे। यामध्ये 5 वर्ष रिलॅक्सेशन SC ST ला, 3 वर्ष रिलॅक्सेशन OBC ला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त हँडिकॅपसाठी सुद्धा 10 वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी अवेलेबल आहे। त्यानंतर पुढे बघा, सिलेक्शन कशा प्रकारे होईल। सिलेक्शनमध्ये तुमची अर्थात तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे मित्रांनो। त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन होईल। याचा फॉर्मॅट, सिलेबस या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये अवेलेबल आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे, ज्यासाठी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता।
यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायची आहे AIच्या, आणि त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो जी फी आहे ती त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जवळपास 1000 रुपयाची जवळपास फी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 8/8/2028, 8 ऑगस्ट पासून ते 7 सप्टेंबर पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. नक्कीच मित्रांनो फार एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या भरतीबाबत जर काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही या भरतीबाबत अधिक माहिती घेऊ शकता. येणारा काळ सुद्धा भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहे, त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत या ठिकाणी पाहता येतील. धन्यवाद.